जवळपास 70 ते 80 नवीन कापसाच्या व्हरायटी या ठिकाणी लावलेल्या आहेत. डेमो प्लॉट आहे या ठिकाणी. अगदी 10-10, 20-20 झाडं त्यांनी नवीन नवीन व्हरायटीच्या या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि ह्या व्हरायट्या कुठूनही मागवलेल्या नाहीत. त्यांनी स्वतः संशोधन केलेल्या व्हरायटी आहेत. प्रत्येक झाड हे वेगळं वेगळं झाड आहे. काही ठिकाणी तर आम्ही असं पाहिलं की अगदी 3 इंचच्या खोडावरती सुद्धा तेवढ्या त्या फांदीला 6-6 बोंड लागले. आणि हा कापूस जूनच्या लागवडीचा नसून हा कापूस ऑगस्टमध्ये लावलेला आहे. ऑगस्टमध्ये लावल्याच्या नंतर सुद्धा 21 ऑगस्टमध्ये लावलेला असताना सुद्धा एका झाडाला या ठिकाणी शेतकऱ्याला वर्षभरात जूनला लावलेल्या कापसाला जेवढं उत्पादन मिळतं तेवढी बोंड या ठिकाणी आता 21 ऑगस्टला लावलेला असताना सुद्धा 2 वर्ष राहणार आहे. आणि 2 वर्ष राहणार असल्यामुळं त्यांचा दावा आहे की या एका कापसाच्या झाडाला 2 किलोपेक्षा जास्त कापूस निघणार आहे. आणि जर शेतकऱ्यांना जर असा 2 किलोपेक्षा कापूस मिळाला जास्त तर त्यांनी दावा केलाय की एका एकरमध्ये 200 क्विंटल कापसाचं उत्पादन ते अगदी चॅलेंज देत आहेत की या कापसाला 200 क्विंटल एवढा उतारा आहेत व्हरायटी. त्या 2 वर्ष कंटिन्यू राहणार. 2022 रोजी एकरी 200 क्विंटलची व्हरायटी दिसण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष फील्ड या. अपेक्षा अफवा अजिबात नाही. डोळ्यांनी बघितल्याशिवाय काय म्हणतात, डोळ्यातली कानातला 2 बोटाचा फरक आहे हे बघितल्याला कळत नाही. कापूस पिकाचे एकरी 200 क्विंटल उत्पादनाचा प्रयोग किसन देवा यांनी करून दाखवलाय. त्यांच्या एका कापसाच्या झाडाची उंची 10 फूट होती तर त्या झाडाला 2 वर्षांमध्ये तब्बल 10,000 बोंडे आलेली होती. हे किसन देवा स्वतःचे संशोधक आहेत. त्यांनी बीडमध्ये भाड्याने घेतलेल्या जमिनीवर आपलं वैयक्तिक एक संशोधन केंद्र चालवलंय. सध्या या ठिकाणी कापसाच्या जवळपास 80 वेगवेगळ्या व्हरायटीज कापसाची झाडे डेमो रूपात पाहायला मिळतात. ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात लावलेल्या कापसाला 100 पेक्षा जास्त बोंड सध्या पाहायला मिळतात. ही झाडे आता 2 वर्ष राहणार असून या कापसाच्या झाडांपासून एकरी 200 क्विंटल उत्पादन मिळणार असल्याचा दावा या शेतकऱ्यानं केलाय. तुरीचे देखील त्यांच्याकडे अधिक उत्पादन देणाऱ्या व्हरायटी आहेत. सदैव आपल्या शेतात वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनामध्ये व्यस्त असलेल्या अशा या लक्षवेधी व्यक्तिमत्वाशी आम्ही साधलेला संवाद पहा आपल्या न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. आता 5 महिन्याच्या कालखंडामध्ये 25 फांद्या. 25 फांद्याला आता ह्याला बोंड किती पाहिजे? 1 2 3 4 5 सरासरी 6 जूनला लावले ना 25 5 1,600 बोंड. कशात होते तर तुमच्या डिसेंबर मध्येच पार पडते. 1,600 बोंडाचं हे 8 ग्रॅमच्या पुढचं बोंड आहे. 8 ग्रॅमच्या पुढचं बोंड 1,600 बोंड 8 ग्रॅम म्हणलं की 1 किलोवर कापूस. कधी झाला? डिसेंबरला. डिसेंबरच्या नंतर तुम्हाला मार्च एप्रिल मध्ये जेव्हा टेम्परेचर वाढेल फेब्रुवारीच्या नंतर त्यावेळेस याच्यापेक्षा 500 बोंड आहे तिथे. 500 बोंड 400 धरू, 400 300 धरू, 300 200 धरू. 200 किती वजन झालं? 2 क्विंटल. आपलं 2 किलो. हे 2 किलो 3 किलो एकाच वर्षात 3 किलो कापूस झाला. आणि पुढचं वर्ष प्लस पडणार. आता पाऊस पुढच्या कालखंडामध्ये आता काय करा हे का काम चालू नाही तसे. आता हे इथं मल्चिंग टाकून द्यायची पावसात. आता हे बेड नाही झालं त्यात तुम्हाला बेड पुढे सांगतो काय पुढची त्याची बेड खांदणी करून एवढं पाऊस पडला मल्चिंग मधून पाणी इकडे होऊन गेलं. अजिबात नाही. हे तुमच्या याची मुळं असतात ना इकडं, मुळं पाण्यामुळे सडले झाड जळून जातात. पावसाळ्यात पाणी जास्त झाल्यावर जाऊनच द्यायचं नाही, पाणी लागून द्यायचं नाही. फक्त ती बघणीत पाणी सोडायचं. तुम्हाला जर पाण्याचं शॉर्टेज जर असेल तुमच्या शेवटच्या कडेला तिथे पाणी तिथे हौद बांधायचं. 10 फूट 20 फूट 25 फूट घ्या तो तुमचं मल्चिंग टाकून हौद बांधा. ते पाणी त्याच्यात टाकून खताचं पाणी हे ते सर्टिफाईड तुम्हाला सगळं मोजून द्यायचं. जिथं पाणी कमी तिथं बाकीच्या योजना नंतरची माझी. चला हे 2 झाड बघायचे. का फरक बघा आपला फरक बघायचा आहे. सगळं ती अजिबात एकाला एक नाही, सगळं बदलच आहे कुठे. चला तुम्ही बघा म्हणतो मी, मला नका सांगू, मला तर माहिती आहे सगळं. मी 300 कसं धरणार आहे मी तुम्हाला
ती हे दाखवणार आहे. बघा आता बोंड हे व्हरायटी बघा. गोल बोंड आहे नाही, हे लंब बोंड आहे. हे 6 ग्रॅम 7 ग्रॅम बोंड आहे. बरं दिसते गोल आहे ती. 5 पाकळ्याचं आहे. 1 2 3 4 5 हा 5 पाकळ्या 80% 5 पाकळ्या त्याच्यात. 5 पाकळ्या असल्यामुळे त्याचं उत्पादन जास्त वादच होतं. नाही. हो जॉईंट आहे. हा जॉईंट आहे. चला ही आता ही काकडी बघा, ही झाड बघा. हे जास्त पाण्यामुळे ते तिथं जरा लिकेज आहे. पाणी जास्त झाल्यामुळं हे वाळलं ना, पण हे मरलंय. बोंड किती बघा आणि फांद्या किती बघा. फांद्या आणि बोंडांचं प्रमाण खूप आहे ना याला पण. भरपूर 100-150 बोंड तर मोकळं असणार हो. आहे. 100 तर मोकळे 100 तर मोकळे अंदाजा. बरं फांद्याला येत ना. हम्म. झालं लक्षात आलं. हो हे तर लिकेज असल्यामुळे थोडं हम्म. पराठी. चला घुसा पटापटा घुसा. बघा आता त्याचं बोंड थोडं पराठी हो, ह्याला खूप मोठे बोंड आहेत ना. हा? खूप मोठे आहेत ना. आहे ना. हो चला पुढे मध्ये घुसा. ए चहा बनव रे. बिगर दुधाचीच सांगा काका. ए बिगर दुधाचं बनव. हा आहे का फरक बघा. हो आहे ना. इथं वेगळा चाला याच्यामध्ये. हा नक्की, एकदम व्हरायटी. याला संशोधन म्हणत. आता संशोधन. आपल्याला कमीत कमी 4 ते 5 व्हरायटी आहेत. हा. काढायच्या आपल्याला. आणि तुम्ही काढायच्या, तुम्ही काढायच्या. हा आणि कधी काढायच्या? दर महिन्याला एकदा येऊन. हा त्याच्या तिकडे बघा. आजीला कारण. म्हणजे याचं संशोधन आपणच करायचं. ते आपणच तुम्ही करायचं. मी नवीन. तर चालूच आहे. तुमची मी निर्मिती अजिबात आहे. तुम्हाला आम्ही फसवणार नाही. आम्ही निरीक्षण माझं करायचं उधार देतो त्याचं. तुम्हाला ना, उधार माझं बी महाग आहे. हा हा पुन्हा तुम्हाला वाट संशय आला, हा. खर्च मी करणार, पण तुम्हीच करायचा. 2% पैसे घ्यायचे. 18% नाही. त्या बँकेमध्ये नाही टाकायचे पैसे. जे खाऊन टाकतील त्यांना. बँक पळून जाते. तुमचेच पैसे तुमच्या शेतात टाका. पैसे बुडाले जिम्मेदार मी. लंबा बोंड आहे हा, आता. लंब बोंड आहे. लंबा आहे. पण माल नाही ना आपल्याला माल अपेक्षा याला माल कमी आहे. हा याला संशोधन. येस. चला पुढे. कोणची व्हरायटी किती माल देते काय करते चला, पहिलं ना. निरीक्षण करत करत जायचे. हो आहे ना व्हरायटी फरक. येस येस येस. शेतकऱ्यांसाठी खूप मोठं संशोधन केलंय काका तुम्ही. आता काय सगळं वाटून झालं. 21 एकर गेलं मग बोंबलत राजकारणाचा नाही संस्थाना. 21 एकर गुंठा नाही राहिला गावाकडे. राजकारणामध्ये राज- मग ते सगळं सोडून देऊन आता आपलं संशोधनच गेलं राजकारणात. राजकारणात चहा पाण्यातच गेलं माझं. चहा कोणाचं पेलो नाही कोणाचं. चला बघितलं ना परत. हो हो. आता हे बघा, हे झाड बघा. याचे काय फायदा आपल्याला? ह्याला काय झालंय पण आता. संशोधन नाही. हे व्हरायटीच व्हरायटीच वेगळी त्यातली केली. दोनच झाडाची व्हरायटी. हो हो. चला पुढे. हे संशोधनाचं काम कधीपासून चाललंय मामा तुमचं. 60 वर्ष झालं माझं संशोधन. 60 वर्षापासून संशोधन गाठ आहे करताय. माझ्याकडे सगळं पूर्ण. हा वयाच्या 11 वर्षापासून आपलं 5वी पासून नाद आहे मला. बरं 10वी पर्यंत शिक्षण झालं की सोडून दिलं मला. अबा इथं किती मोठे बोंड लागले. हो भाई आता नाहीये. आता लक्षात आलं का? हे 7 जूनला लावायला पाहिजे होते. 7 जूनला लावून तुम्हाला सांगतो फेब्रुवारी मार्च मध्ये 500 पाऊंडाला कमी झाड राहतच नाही. म्हणजे जून मध्ये न लावता आपण सप्टेंबर मध्ये लावलं ना. हा नाही सप्टेंबर. आता हा 21 ऑगस्टला लावलं ना. ऑगस्ट मध्ये लावलं. ऑगस्ट मध्ये. हो. हे झाड जळालं. हे घ्यायचं संशोधन करायचं. रबीचा कापूस आहे. रबीचा रबीचा आता. हो ऑगस्ट म्हटल्यावर रबीचाच. रबीचा कापूस हे म्हणायचं. बघा, हे बोंड बघा. हो हे याच्यामध्ये म्हणजे रब्बी मध्ये सुद्धा जो- कापूस 40 बोंड याच्यातले खाल्ली बघा. हो. याचे सशाने. सचिन हे असं पडलेलं होतं ना ते. बांधणं नाही झालं मला. त्याच्या फांद्या नाही. 5 बोंड सरळ येते. रब्बी टप्पूल येते ती. रब्बी मध्ये लावलेला कापूस महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहू लागलो. कुठं नाही, जगात नाही म्हणतो तर. पहिल्यांदाच जगात पहिल्यांदा पाहतोय आम्ही. नसता आतापर्यंतचा तिकून बघा आता हे झाड. आतापर्यंतचा पलीकडून. कापूस पाहिला. इकून इकून. आतापर्यंतचे जे कापस पाहिले ते सर्व हा, 7 जून जूनचे. मधले. 7 7 जून. जूनचे मिरगी कापस. हा? अबो खूपच बोंड आहेत ना असं अण्णा ह्याला. हा हा. बोंडांची संख्या खूप आहे. हे खाली खांदे. हो बनलं नाही ते एवढं बांधलं नाही. त्याला सगळं खालून टाकलं म्हणतो मी तर. हो ना हो. कारण लक्ष करणारी अवलाद माझी धड नाही. बरोबर आहे ना. हे स्पष्ट बोलणार मला. माझं असं नाही. हो हे पुढारपण करून नाही टिकत. पुढारपण करा. नाही तसं नाही बघताय तुम्हाला. हेच बघत चला ना. आपल्याला वेळ होईल. हो. त्याची लागवड कधीची त्या तुरीची आता हे इथं सप्टेंबरच्या नंतर सप्टेंबरच्या नंतरचीच. म्हणजे 10 सप्टेंबर लावलेलं तुरीच्या 10 क्विंटलच्या रेकॉर्ड माझ्याकडे. हो 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 पण बी जास्त लागते. 3 हो हो. किलो असं 2 किलो लागतं. वारेक भाऊ ह्याला यावं झाडाला थोडं हे करायला.
बाबा झुपके दिसायले. आपण पाहत असलेली तूर ही ऑगस्टमध्ये लागवड केलेली आहे आणि ऑगस्टमध्ये लावलेली असताना सुद्धा याला आपण बघितलं की किती शेंगा आहेत आणि किती या ठिकाणी उत्पादन होऊ शकतं. ऑगस्टमधली लागवड आहे आणि आपण आणखी त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. म्हणजे एकाच ठिकाणी 5-6 बोंड लागले जवळपास त्याला आणि बऱ्याच ठिकाणी असे झुपकेमध्ये बोंड लागलेले आहेत त्याला. म्हणजे काय 3 इंचामध्ये ना 4 इंच असते. हो 4 इंचामध्ये तेवढे बोंड म्हणजे कांड्यातलं अंतर कमी आहे आणि बोंडांची संख्या जास्त आहे. जास्त आहे. बाकी इतर कापसाला ते कांडे लांब लांब पडतात, कांडे बोंड तेवढ्याच अंतराने लांब पडतात. लांब पडतात. आणि बोंडांची संख्या खूप आहे अजिबात. आणि त्याला आलेल्या पाकळ्या ह्या 5 पाकळ्या असल्यामुळं कापूस जास्त येतो, त्यामध्ये सरकी पण जास्त निघणार जास्त आहे. त्याला. नाही, त्यामुळं काढून बघा ना तुम्ही ते. हा त्याच्यामुळे कदाचित त्याचं वजन ऑटोमॅटिक जास्त येणार. त्याची सरकी. बघा एक काढून बघा. असे निरीक्षण करा तुम्ही याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 याच्यातून 7 4 होते ना. 4 हे याचे वेगळे आहेत ना. हे ह्याच्यात 7 आहे. हे 10 आहे 10. 10 आहेत का? हा हे असं 7 आहे 10. ह्याच्यात पण 7 आहेत. 7 आणि 10 आणि 7 17. 17 आणि हे 6 आहेत. 6 17 7च आहेत आपण. 7 किती झाल्या सगळ्या मिळून? किती झाल्या सांगा आता. सगळ्या मिळून किती झाल्या मग? 10 4 पाकळ्याचं आहे नी. पाकळ्या हा 4 पाकळ्या. पाकळ्याचं असलं आपण 5 पाकळ्याचं बघू. हो. द्या टाकून ते. 5 पाकळ्यांचं पण त्याच्यात जास्त निघणार त्याला. आता हे बघा हम्म. हे किती पातेत दाट आहेत बरं का, लक्षात आलं का? या थंडीमुळे हे पाते टिकले नाही. ह्याची हाईट किती उंच जाणार आणखी? नाही आता हे संशोधन आहे हे. नाही संशोधन चालू आहे. आता हे 2 वर्ष राहणार आहे नाही. 2 वर्ष याच्यावर 2 शोध वर्षामध्ये लागणार. टिकतं का नाही ते ह्याच्या फांद्या ब्रँच किती होत्या, ब्रँच मध्ये बोंड किती येतात. आता इथून बघा ना तुम्ही बोंड कितीच आहे. म्हणजे हा 3 कापूस इंच असं आपल्याला नाही. आणखी पुढच्या वर्षी पण 3 बघायला इंच मिळणार आहे. असं. 2 वर्षभर. जर 7 जूनला लावले असते लक्षात आलं का? 7 जूनला 1 2 3 नाही 1 2 3 4 5 6 बोंड किती याच्यामध्ये 3 इंचामध्ये. 3 इंचामध्ये 6 6 बोंड. बोंडांना फांद्या किती मोजा. मग आता तेवढ्या फांद्याने तेवढे बोंड. हा, फांद्या बघा इकडे इंचा बघा, लक्ष द्या जस- बरं का. फांद्या किती बघतो. हम्म. 1 2 3 बघत राहा तुम्ही. हो हो 3 हे 4 हे 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 आणि 27 आणि वरच्या आणि वेगळ्या 30 पर्यंत आहेत. हो. 30 म्हणजे 5 महिन्यात एवढ्या. 5 तर 2 वर्षात किती नाही गुन्हे गणित 2 वर्ष लाईफ राहणार त्याची. हा आता ते तुम्ही बघायचं राहतं हो का नाही. मी येणार माझं आपण तर संशोधन येत चालू आहे. राहणार आहोत. साधू आहे. माझं संशोधन हो. तुम्ही 1 महिन्याला बघून यायचं त्याची काय बरोबर. आहे ती. पुढच्या महिन्यात काय दिसते हा. पाहायचे. आता ते एकच व्हरायटी. नमस्कार, मी रामदास तपसे आणि आपण पाहत आहात न्यूज ऑन महाराष्ट्र. मी कृषी वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज बीड शहरामधील फुलाई नगर या भागामध्ये आलेलो आहे आणि या भागातील ब्राह्मणांचा मळा म्हणून प्रसिद्ध असलेलं हे एक ठिकाण आहे. या ठिकाणी किसन देवा नागरगोजे हे एक संशोधक शेतकरी राहतात. संशोधक शेतकरी यामुळं मी म्हणतोय त्यांना भाडे तत्वावर त्यांनी ही जमीन घेतलेली आहे आणि भाडे तत्वावर जमीन कसायला घेऊन त्यांनी या ठिकाणी अगदी एक कृषी संशोधन केंद्र चालू केलेलं आहे. जे कृषी विज्ञान केंद्रामध्ये गेल्यावर आपल्याला पाहायला मिळत नाही असं माहिती, असं एक नवीन नवीन वाहनाचे उत्पादन या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे. या ठिकाणी आता त्यांनी जवळपास 70 ते 80 नवीन कापसाच्या व्हरायटी या ठिकाणी लावलेल्या आहेत. डेमो प्लॉट आहे या ठिकाणी. अगदी 10-10, 20-20 झाडं त्यांनी नवीन नवीन व्हरायटीच्या या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि ह्या व्हरायट्या कुठूनही मागवलेल्या नाहीत. त्यांनी स्वतः संशोधन केलेल्या व्हरायटी आहेत. प्रत्येक झाड हे वेगळं वेगळं झाड आहे. काही ठिकाणी तर आम्ही असं पाहिलं की अगदी 3 इंचच्या खोडावरती सुद्धा तेवढ्या त्या फांदीला 6-6 बोंड लगडलेली आहेत. एक झाडाला किमान 150, 100, 125, 200 बोंडपर्यंत काही झाडं मला पाहायला मिळालेली आहेत. आणि हा कापूस जूनच्या लागवडीचा नसून हा कापूस ऑगस्टमध्ये लावलेला आहे.
ऑगस्टमध्ये लावल्याच्या 21 ऑगस्ट. नंतर सुद्धा 21 ऑगस्टमध्ये लावलेला असताना सुद्धा एका झाडाला या ठिकाणी शेतकऱ्याला वर्षभरात जूनला लावलेल्या कापसाला जेवढं उत्पादन मिळतं तेवढी बोंड या ठिकाणी आता 21 ऑगस्टला लावलेला असताना सुद्धा या ठिकाणी आहेत। आणि या कापसाची उंची देखील माझ्या उंचीप्रमाणे आहे, काही ठिकाणी 4 फूट आहे, काही ठिकाणी 5 फूट आहे। आणि हे कापसाची झाडं आता ह्या उन्हाळ्यामध्ये संपणार नाहीत, तर ही कापसाची झाडं 2 वर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि 2 वर्ष हे झाड राहणार असल्यामुळं या ठिकाणी या किसन देवांनी याला एक कोणती तार आहे मामा ही? ह्याला जी आहे तार बांधलेली आहे छोटीशी, जी की गंजत नाही, मोडून पडत नाही, तुटत नाही, पावसाच्या पाण्यात त्याच्यावर काही परिणाम होत नाही। या तारानं प्रत्येक फांदी त्यांनी बांधलेली आहे, कारण हे झाड 2 वर्ष राहणार आहे। आणि 2 वर्ष राहणार असल्यामुळं त्यांचा दावा आहे की या एका कापसाच्या झाडाला 2 किलोपेक्षा जास्त कापूस निघणार आहे। आणि जर शेतकऱ्यांना जर असा 2 किलोपेक्षा कापूस मिळाला जास्त, तर त्यांनी दावा केला की एका एकरमध्ये 200 क्विंटल कापसाचं उत्पादन ते अगदी चॅलेंज देत आहेत की या कापसाला 200 क्विंटल एवढा उतारा शेतकऱ्यांना मिळणार आहे। एवढं या ठिकाणी ज्यांनी हे संशोधन उभा केलं आहे, मागच्या 60 वर्षांपासून ते या शेती आणि माती याच्यामध्ये ते नवीन प्रयोग करत आहेत आणि त्या प्रयोगांना त्यांना यश आहे। गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे ते लाडके कार्यकर्ते होते। मुंडे साहेबावर त्यांची खूप मोठी श्रद्धा आहे आणि मुंडे साहेबांच्या नावानं त्यांनी काही राजकारणात सुद्धा आतापर्यंत काही अनुभव घेतला होता, मात्र त्या सर्व गोष्टीला त्यांनी रामराम करून आता या ठिकाणी या संशोधनामध्ये आपला पूर्ण वेळ दिलेला आहे। तरीसुद्धा शासनानं त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही। एवढं मोठं संशोधन त्यांचं चालू आहे, तुरीचं संशोधन आहे, कापसाचं संशोधन आहे। आतापर्यंत आपण रबीला गहू, हरभरा ही अशी पिकं पाहिली होती, परंतु रबीमध्ये तूर, रबीमध्ये कापूस हे पहिल्यांदा पाहतोय आपण। आणि ते या किसन देवांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या जिल्ह्याचे कृषी मंत्री होते मागील काळामध्ये, तरीसुद्धा अशा या संशोधक शेतकऱ्यांपर्यंत ते कृषी खातं पोहोचलेलं नाही, याचा खेद वाटतो आपल्याला। आणि त्या मामाने चॅलेंज केलं की शेतकऱ्यांना आवाहन केलं की शेतकऱ्यांनो, बारामतीला वगैरे एवढं लांब जाण्यापेक्षा जेव्हा बीडला याल तुम्ही, तेव्हा जर या ठिकाणी आलात आणि हे कापूस पाहिला, हे तूर जर पाहिली, तर तुम्हाला या ठिकाणून तुमच्या फायद्याचं कमी वेळेमध्ये कमी पैशामध्ये या ठिकाणी नक्कीच काहीतरी उपयोगाचं साहित्य तुम्हाला या ठिकाणून मिळेल, उपयोगाच्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी या पिकांच्या माध्यमातून मिळतील, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। या ठिकाणी तुरीची झाडं देखील आम्ही पाहिली, ती सुद्धा अक्षरशः लगडून गेलेली आहेत, ते सुद्धा ऑगस्टमधलेच लागवडीचे आहेत, कापूससुद्धा ऑगस्टमधलाच आहे। आणि अशी ही ह्या माणसाचं हे जे संशोधन आहे, हे संशोधन जर शासनानं आणखी त्याला बळकटी दिली, जर शासनानं त्याला थोडी चालना दिली, तर हे संशोधन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचं कापसाचं उत्पादन वाढेल। म्हणून आपण आज अशा या अवलियाला या ठिकाणी भेटायला आलेलो आहोत, त्यांच्याकडून काही आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली की रब्बीचा कापूस या ठिकाणी लावलेला आहे, तरीसुद्धा एवढी मोठी त्याला बोंड आलेले आहेत, तूर आहे, हे सर्व काही पाहण्यासाठी माझे मित्र LICचे चेअरमन आहेत केजचे, जे की लिंबाजी ढेंगे घाटेवाडीचे आहेत आपल्या, तेही बोलले जेव्हा चला आपण आजच पाहायला जाऊ। केदार आहेत माझ्यासोबतच बाजूचे गप्पेवाडीचे, विठ्ठल वैरागे आहेत, हे आम्ही सर्वजण मिळून त्यांच्याकडे आलोत आणि त्यांची भेट घेतली। तेव्हा या संशोधक असणाऱ्या शेतकऱ्याला आम्ही जेव्हा भेटलो, तेव्हा आम्हाला खूप मोठा आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं की वेळ कमी आहे, दिवस मावळतोय, त्यामुळे पटपट तुम्ही पाहून घ्या एकदा आणि पुन्हा आपण बोलूयात। मी त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही आम्हाला तर बोलतायच, परंतु तुम्ही जर कॅमेरा पुढे बोललात तर आमच्या या लाखो प्रेक्षकांपर्यंत तुमचं मत, तुमचं आवाहन लोकांपर्यंत जाईल। म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा 2 मिनिट तुम्ही या शेतकऱ्यांशी थोडंसं एक सल्ला म्हणून त्यांना बोला, आणि आम्ही त्यांच्याशी बातचीत करत आहोत। मामा नमस्कार। नमस्कार। तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला असं वाटतं की तुम्ही 1-2 मिनिटं आवाहन करावं याच्या माध्यमातून, थोडंसं तूर आणि कापूस या पिकांच्या बाबतीत थोडंसं माहिती द्या तुम्ही। कापूस उत्पादित करीत असताना वेगवेगळ्या व्हरायट्या इथं तयार केलेल्या आहेत। वेगवेगळ्या व्हरायट्या करीत असताना हायब्रिडेशनच्या व्हरायट्या येतात। याच्यामध्ये झाडाची उंची, झाडाची फांदी, झाडाचे 2 बोंडातील अंतर, 2 फांद्यातील अंतर, बोंडाचं वजन 5 ग्रॅमपासून ते कमीत कमी 12 ग्रॅमपर्यंत आहे। अशा विविध शेकडो 80 व्हरायट्यात माझ्या या डेमोमध्ये आहेत माझ्याकडे आज सध्या प्रत्यक्ष बघण्यासाठी। आणि हे आहेत व्हरायट्या त्या 2 वर्ष कंटिन्यू राहणार आहेत। 2022 रोजी एकरी 200 क्विंटलची व्हरायटी रिसर्च केली ती महाराष्ट्र आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना पत्र दिलं माझं, त्यांच्या तुमचं अजितदादाला पत्र दिलं, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेबांना पत्र दिलं, मुख्य आपलं
कृषी मंत्र्याला पत्र, भुसे साहेबाला पत्र दिलतं, मुख्य प्रधान सचिवाला पत्र दिलतं, या सर्व आयुक्तांना पत्र दिलतं, या सर्वांना पत्र दिलतं. एक दिवसाचा कार्यक्रम घ्यावं सांगितलं होतं त्यांनी प्रत्यक्ष फील्ड पाहण्यासाठी. तर या लोकांनी एकाने सुद्धा साथ नाही, सरकारने साथ दिली. त्यामुळं आज बऱ्याच अंशी तुम्ही प्रत्यक्ष नाही जर बघायला आला तर बऱ्याच अंशी शेतकऱ्याचं या राजकारत्यामुळे वाटोळ झालं तुमचं, असं मला तर सिद्ध करावं लागेल. त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष फील्ड या. अपेक्षा अफवा अजिबात नाही. डोळ्यांनी बघितल्याशिवाय काय म्हणतात, डोळ्यातली कानातला 2 बोटाचा फरक आहे, हे बघितल्याशिवाय कळत नाही. आज जवळजवळ 5 महिन्याची व्हरायटी ती 50 बोंडापासून 100 बोंडापर्यंत बोंड आहेत, कमीत कमी 100-50 बोंडापासून. आणि मार्च आणि एप्रिलमध्ये कमीत कमी झाडाला 500 बोंड येतील. आता तुम्ही शेतकऱ्यांनी अवलोकन करा की 10 ग्रॅम बोंडाचं वजन असेल, 200-300 बोंडाचं असेल, त्याचं वजन किती होईल आणि ते 2 वर्ष टिकल्यानंतर त्याचं किती होईल. त्यामुळे शेतकऱ्याने प्रत्यक्ष फील्ड येऊन पाहणी केली तर नक्की सत्य शेतकऱ्याला आणि शासनाच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. हे झालं कापसाविषयी. आणि थोडस तुरीविषयी आपण तुरीतून 1-2 व्हरायटी माझ्याकडे लक्षात आला का, 2 वर्षातून 3 पीक येणार व्हरायटी आहे कटिंग करून. कमीत कमी 25 क्विंटल जास्तीत क्विंटल. फक्त निसर्गाचीच साथ असेल तर येते. निसर्गाची साथ नसेल तर समजा दुसऱ्या पिकाला, पहिल्या पिकाला काही अडचण नाही. जर नैसर्गिक धुळीचा जर अपवाद आला फुलं निघण्याच्या कालखंडामध्ये तर मग त्यावेळेस थोडं प्रमाण कमी होऊन जातं. कमीत कमी पहिलं 15 क्विंटल, दुसरं 15 क्विंटल, तिसरं 10 क्विंटल तूर कंटिन्यू 30-40 क्विंटल तूर सहज निघू शकते. 25 तर मोकळी निघू शकते. अशा व्हरायटी आपल्याकडे आहेत. वर्षामध्ये 3 वेळा घेतली वर्षामध्ये 40 पर्यंत जाऊ शकते. ते तुरीचं पिकाचं कसं आहे, हे निसर्ग अवलंबून आहे. अतिवृष्टी झाली तर पीक उमळली जाते ना, आणि अतिवळी नाही झाली, समजा जास्त पाऊस आला, धुके जास्त आलं तर फुलं गळून पडतात. कमीत कमी किती येऊ शकतं आणि जास्तीत कमी 25, जास्तीत 40 क्विंटल मोकळं होऊ शकतं. 25 क्विंटल पर्यंत तर उत्पादन 100% 100% चॅलेंज येऊ शकतं. चॅलेंज. आणि निसर्गाने साथ दिली तर ते 40 क्विंटल क्विंटल पेक्षा निघू शकतं. रब्बीला देखील आपल्याकडे लावणारी तूर आहे, हा. जी की रब्बीला शेतकऱ्यांनी सोयाबीन काढल्याच्या नंतर जरी लावली हो, तरी त्याचं उत्पादन 10 क्विंटल पर्यंत. 10 सप्टेंबरला लावलेल्या प्लॉट मध्ये 10 क्विंटलचा ऍव्हरेज 100% निघतं. चॅलेंज द्यायचं, फक्त धुई अपेक्षित आहे, धुई नसायला पाहिजे. हो, 10 क्विंटल पर्यंत त्याचं उत्पादन 100% म्हणतो. घेऊ शकतो. मग आज शेतकऱ्याचे गणित तुम्ही करा. हो. तुमचं ते काय म्हणते हे लावतात ना, घेवडा, घेवडा, हो, राजमा हा. लावते. त्याचं वजन बघा, त्याचा भाव बघा, त्याचं वेळ बघा, त्याचा फायदा बघा. आणि हे जर 10 क्विंटल जर कमी 7,000-8,000च्या कमी विकत नाही ना. हा. सोयाबीन काढल्याच्या नंतर हा. जो लोक पुन्हा लावतात, सेंद्रिय कर्ब तयार होऊन जातं ना. हो, सेंद्रिय कर्ब तुरीमध्ये तयार होतो. त्याच सेंद्रिय पुढच्या कर्बामध्ये जर पिकाला लावलं फायदा तुम्हाला होतो. कापसाला फायदा होऊन जातो हो. भविष्यात. हो. त्याच्यामुळं त्या राजमा राजमापेक्षा तुरीला प्राधान्य दिलं तर फायदा होईल. राहू शकतो. हे या मामाने त्यासाठी सांगितलं. प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी पाहण्यात यावं, हो, फील्ड पाहण्यात यावं. किसन देवांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष जरी या ठिकाणी आलं तर या ठिकाणी त्यांना तुरीचं उत्पादन किती आणि कसं होऊ शकतं हे देखील पाहायला मिळेल. या ठिकाणी परत कापसाचं डेमो पाहिल्यावर त्यांना त्यामधूनही कळेल की आपल्या शेतात कापूस किती येऊ शकतो. आणि कापूस आपल्याकडं कशी पद्धत आहे, जूनला लावायचा, मार्च एप्रिलला उपटून टाकायचा. हा. म्हणजे कापूस 2 वर्ष राहू शकतो हे याच ठिकाणी आल्यावर माहिती. इतर आल्या प्रत्यक्ष. तसं आतापर्यंत माणसाला माहितच नाही की कापूस 2 वर्ष राहतो म्हणून. यांच्याकडे मागे एक झाड होतं, ते 2 वर्ष 3 वर्ष झाड राहिलं. बरोबर आहे. 2022 2022 ला 20 ला लावलेलं लावलेलं होतं. 2020 मध्ये लावलं होतं आणि ते 2022 22 पर्यंत टिकलं. मग ते एवढं मोठं कापसाचं झाड राहिलं आणि ते सुद्धा त्यांनीच संशोधन केलेलं होतं. त्याचप्रमाणे हे सुद्धा संशोधन आहे. आणि असं अनेक प्रकारचं संशोधनाची माहिती घेण्यासाठी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, भारतातल्या शेतकऱ्यांनी हा जो कापूस आहे त्याची व्हरायटी भारतात कुठेही दिसणार नाही, भारताच्या बाहेरही दिसणार नाही. या तुरीची व्हरायटी कुठेच दिसणार नाही तुम्हाला, कारण ते याच ठिकाणी तयार केली या शेतकऱ्यानं. आणि ज्या लोकांना आणखी माहिती पाहिजे असेल शेतकऱ्यांनी, त्यांनी याच ठिकाणी यावं आणि माहिती घ्यावी असं त्यांनी सांगितलंय. मी त्यांना विनंती केली की तुमचा मोबाईल नंबर शेतकऱ्यांना द्या. ते म्हटले नाही, मोबाईल नंबर देऊ शकत नाही, कारण बरेचसे माझा वेळ त्या फोनमध्येच जाईल, मग मी संशोधन कधी करणार. म्हणून शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी बीड मधल्या फुलाई नगर मध्ये यावं आणि प्रत्यक्ष हे पत्त्यासाठी द्या नंबर, पण हा. चर्चेसाठी इथे या ठिकाणी पत्त्यासाठी आपण हा. नंबर देऊयात, मात्र अधिकच्या माहितीसाठी हा. प्रत्यक्ष येऊनच माहिती घ्या. प्रत्यक्ष या ठिकाणी कसं यायचं, काय यायचं, त्यासाठी मोबाईल नंबर द्या म्हणतायत ते. मात्र पत्त्यासाठी घ्या. माहितीसाठी या ठिकाणी येऊन माहिती घेऊ शकता तुम्ही. 99 आणि हा सांगा 22 नंबर. 40 91 37. 99 22 40 91 फक्त 37. व्हिजिटला आले त्याच्या अगोदर हे करा.
व्हिजिटला येताना प्रत्यक्ष मी इथं आहे का याचा शोध घेऊनच या. खात्री बोलून करू. या अगोदर बोलून आहेत या. का अगोदर इथं येऊ पाहून नका. या. ते इथं आहेत म्हणून समजल्याच्या नंतर या ठिकाणी या. आणि मी आज या ठिकाणी जेव्हा डेंगे साहेब आहेत, मी आहे, माझे केदार मित्र आहेत, तो वैरागे साहेब आहेत, हे सर्वजण मिळून आम्ही ज्यावेळी या ठिकाणी आलो तेव्हा आम्हाला बघून खूप छान वाटलं. आणि आम्ही सुद्धा ठरवलं की पुढच्या महिन्यामध्ये आम्ही आणखी या ठिकाणी एकदा व्हिजिटला येणार आणि त्यावेळी सुद्धा काय बदल झालेले आहेत ते पाहायला या ठिकाणी आम्ही येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा न्यूज ऑन महाराष्ट्र. न्यूज 1 महाराष्ट्र.